ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2008. वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड्स 2008 च्या पुढच्या भागातले पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय झी मराठीच्या आदर्श आई वडिलांना आबा चौधरी आणि सुलक्षणा चौधरी, अर्थात अरुण नलावडे आणि मेघना वैद्य. या भागातले पुरस्कार आहेत सर्वोत्कृष्ट आई स्त्री. अरे बाबा येणार सर्वोत्कृष्ट आई म्हटल्यावर सवयीनी बोललो. सर्वोत्कृष्ट आईसाठी नामांकन सरिता अधिकारी या सुखानो या, वसुधा शास्त्री असंभव, साधना पाठक कळत न कळत, उमा मोहिते अवघाची संसार, राधा शास्त्री असंभव, यामिनी किर्लोस्कर वहिनी साहेब. वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2008. विजेते सर्वोत्कृष्ट आई सरिता अधिकारी या सुखानो या. सर्वोत्कृष्ट वडील सर्वोत्कृष्ट वडिलांसाठी नामांकन अनिरुद्ध पाठक कळत न कळत, अभय अधिकारी या सुखानो या, दीनानाथ शास्त्री असंभव, मधुसूदन शास्त्री असंभव, भैयासाहेब किर्लोस्कर वहिनी साहेब. वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2008. विजेते सर्वोत्कृष्ट वडील अभय अधिकारी या सुखानो या. पूर्वक अभिनंदन. ज्यांच्यामुळे हा पुरस्कार मिळाला त्या माझ्या 2 लाडक्या लेकी, मी त्यांच्याबरोबर हा पुरस्कार शेअर करू इच्छितो. प्लीज. पुढच्या भागातले पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय कल्याणी पटवर्धन म्हणजेच मीना कुलकर्णी आणि उपेंद्र लिमणे. पुढच्या भागातले पुरस्कार आहेत सर्वोत्कृष्ट खलनायक. सर्वोत्कृष्ट खलनायकासाठी नामांकन जयसिंग किर्लोस्कर वहिनी साहेब, भूषण कळत न कळत, यशवंतराव सरंजामे असंभव, सोपान काका असंभव, जयदीप या सुखानो या, नरहरी या सुखानो या. वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2008. आणि विजेते आहेत सर्वोत्कृष्ट खलनायक सोपान काका. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका, चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. दिवसामागुण रात्र धावते सकाळ संध्याकाळ, सूत्रधार जो या साऱ्याचा तयाचे काय तयाच्या मनात धरणे नव्हे कधी कुणा, शांत होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. झी मराठीचं हे 10वं वर्ष.
माझं वाढणारं वय या असंभवने कमी केलंय. हळूहळू तरुण होतोय. अतुल, मी पुन्हा येतोय. यापुढचा पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट खलनायिका आणि नामांकन आहे. सर्वोत्कृष्ट खलनायिकेसाठी नामांकन जानकी किर्लोस्कर वहिनी साहेब, कामिनी अभ्यंकर कळत न कळत, प्रियंका अवघाची संसार, सुलेखा राऊत असंभव, यामिनी किर्लोस्कर वहिनी साहेब. वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2008 आणि विजेते आहेत सर्वोत्कृष्ट खलनायिका अर्थातच सुलेखा राऊत असंभव. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका जयं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. दिवसा मागुन रात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा. अभिनंदन आणि धन्यवाद. पुढच्या भागातले पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करतो आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर. पुढच्या भागातले पुरस्कार आहेत सर्वोत्कृष्ट जोडी. सर्वोत्कृष्ट जोडीसाठी नामांकन शुभ्रा आदिनाथ असंभव, आसावरी हर्षवर्धन अवघाची संसार, गौरव मधुरा कळत न कळत, अभय सरिता या सुखानो या, भैरवी विश्वास वहिनी साहेब. वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2008 आणि विजेते आहेत सर्वोत्कृष्ट जोडी गौरव मधुरा कळत न कळत. मन होई फुलांचे थवे गंध हे नवे कुठून से येती. मन पाऊल पाऊल स्वप्ने ओली हुळहुळणारी माती. मन वाऱ्यावरती झुलते असे उंच उंच का उडते. मग कोणा पाहुल भुलते सारे कळत न कळतच खेळते. सारे कळत न कळतच खेळते. सारे कळत. या पुढचा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी स्टेजवर आमंत्रित करतोय झी मराठी वाहिनीची पहिली नायिका सुधा जोशी अर्थात सुकन्या कुलकर्णी. पुढच्या भागातला पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट नायिका. सर्वोत्कृष्ट नायिकेसाठी नामांकन आसावरी मोहिते अवघाची संसार, सरिता अधिकारी वहिनी या सुखानो या, भैरवी किर्लोस्कर वहिनी साहेब, शुभ्रा शास्त्री असंभव, मधुरा अभ्यंकर कळत न कळत, कस्तुरी अधिकारी या सुखानो या. वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2008 आणि विजेते आहेत. हे वर्ष तिचं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कोण का ओरडलंस? भैरवी. फुलाचे कौतुक जीवांचा आधार. सुखाचे आगर माईचे माहेर. देह तुळशीचा बसा चंदनाचा शब्द करुणेचा शोध. थँक्स अ लॉट. स्वातीताई आज तुम्ही आला. थँक्स अ लॉट. धन्यवाद. यापुढचा पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतो महाराष्ट्राचा सदाबहार अभिनेता भरत जाधव यांना. सर्वोत्कृष्ट नायक आणि नामांकन आहे. सर्वोत्कृष्ट नायकासाठी नामांकन आदिनाथ शास्त्री असंभव, दादा अधिकारी या सुखानो या, गौरव अभ्यंकर कळत न कळत, विश्वास किर्लोस्कर वहिनी साहेब, हर्षवर्धन भोसले अवघाची संसार. वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2008 आणि विजेते आहेत सर्वोत्कृष्ट नायक
हर्षवर्धन भोसले. मुंडकांची कुजबुज वेदनांचे अलगुज नवा चंदन पुढच्या भागातले पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांना. सर्वोत्कृष्ट कुटुंब आणि नामांकन आहेत. सर्वोत्कृष्ट कुटुंबासाठी नामांकन अधिकारी कुटुंब या सुखानो या, शास्त्री कुटुंब असंभव, भोसले कुटुंब अवघाची संसार, अभ्यंकर कुटुंब कळत न कळत, किर्लोस्कर कुटुंब वहिनी साहेब. वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2008. आणि विजेते आहेत. नाव वाचून दाखवणार आहे, पण त्याआधी सुरुवातीपासून आतापर्यंत आपल्या सर्वांचं जोरदार मनोरंजन केल्याबद्दल अतुल आणि सुमित करता जोरदार टाळ्या. थँक्यू. विजेते कुटुंब अधिकारी या सुखानो या. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. अभिनंदन आणि थँक्यू. पुढच्या आणि आजच्या सोहळ्यातला शेवटचा अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय महेश मांजरेकर आणि वामन हरिपेठे ज्वेलर्सचे विश्वनाथ पेठे यांना. हा शेवटचा पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट मालिका आणि नामांकन आहेत. सर्वोत्कृष्ट मालिकेसाठी नामांकन वहिनी साहेब, अवघाची संसार, या सुखानो या, असंभव, कळत न कळत, सारे कळत न कळतच घडते. वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2008. आणि विजेते आहेत. सर्वोत्कृष्ट मालिका असंभव. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका जैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. दिवसा मागुन रात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात धरणे नवळे कधी पुन्हा. मागच्या वर्षी बेस्ट सिरियलचे अवॉर्ड असंभवला मिळालं होतं, ह्या वर्षीही मिळालेलं आहे. आणि पुन्हा एकदा अगदी आवर्जून सांगायचं की हे श्रेय पूर्ण टीमचं आहे. आय थिंक खूप चांगले ॲक्टर्स ह्या सिरियलला लाभले, त्याबद्दल मी आय थिंक ॲज अ प्रोड्युसर आय एम व्हेरी लकी. अतिशय चांगल्या डिरेक्टर्सनी आत्तापर्यंत ही सिरियल हँडल केलेली, अतिशय चांगल्या रायटर्सनी आत्तापर्यंत ही लिहिलेली आहे सिरियल. आणि आत्तापर्यंत जेवढ्या लोकांचे ह्या सिरियलला हातभार लागलेले आहेत त्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि 3 cheers to टीम असंभव. हिप 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 हिप. वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2008. कळत नकळत या शीर्षक गीतासाठी तुमची सगळ्यांची पसंती तर मिळालीच होती, पण हे झी अवॉर्ड मिळाल्यावर इट्स ग्रेट, फील्स ग्रेट, खूप छान वाटतंय. आणि विद्याधर पाठार यांचे खूप आभार, झी मराठीच्या टीमचे खूप आभार. त्याचबरोबर वैशाली जिने हे गाणं इतकं छान गायलं आहे, अश्विनी जिने खूप इतकं छान लिहिलं आहे हे गाणं.
आणि तुम्हा सर्व ऑडियन्सेसचे खूप आभार. तुम्ही सर्वांनी मिळून कळत नकळतसाठी वोट केलं आणि मला आणि अश्विनीला अवॉर्ड म्हणून दिलं. थँक्यू सो मच. सर्वोत्कृष्ट शीर्षक गीतकार म्हणून अवॉर्ड मिळाले. खूप खूप बरं वाटतंय. झी मराठीचे आणि कळत नकळतचे प्रोड्युसर विद्याधर पाठारेंचे खूप मनापासून आभार. माझी संपूर्ण लोकसत्ताची टीम आणि माझे घरचे त्यांचाही पाठिंबा याच्यात होता. आणि अर्थातच संगीतकार निलेश मोहरे आणि वैशाली या दोघांचे हे गाणं इतकं सुंदर होऊच शकलं नसतं. तुम्हा सर्व रसिकांना हे अवॉर्ड मिळवून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक पुरुष आणि सलग 4थ्या वर्षी हे पारितोषिक मिळालं. खूप आनंद वाटतो. हा पुरस्कार तुमचा आहे. माझ्या संपूर्ण होम मिनिस्टरच्या संपूर्ण तांत्रिक सर्व टीमचा आहे. माझ्या दिग्दर्शक महेंद्र कदमांचा आहे. आणि इतके दिवस मी महिन्यातले बाहेर असतो, पण कधीही तोंड न पाडता केवळ चांगलं काम करतोयस, लोकांना आनंद देतोयस. आणि त्यामुळे बाबा घरी कधी येणार असा फोन न करणाऱ्या माझ्या सोहमचा आहे आणि त्याचबरोबर माझ्या सुचित्राचा आहे. कारण माझी बायको आणि माझा मुलगा यांनी कधीच मला असं सांगितलं नाही की आदेश घरी वेळ दे. त्यामुळे हा पुरस्कार खरं तर माझ्यापेक्षाही त्यांचा आहे. खूप छान वाटतंय. सर्व रसिक प्रेक्षकांचा मी शतशः आभारी आहे. झी अवॉर्ड सलग दुसऱ्यांदा मला दीनानाथ शास्त्री या भूमिकेकरता मिळालंय. हे अवॉर्ड स्वीकारताना मला विशेषतः खूप आनंद होतोय की झी मराठीचा मी एक सदस्य आहे, मेंबर आहे. आणि दरवर्षी कुठल्याही कलाकाराला दरवर्षी असं अवॉर्ड घ्यायला नक्कीच आवडेल. आणि माझ्या वाट्याला हे सलग दुसऱ्या वर्षी हे अवॉर्ड आलं. आता मी प्रयत्न करीन की पुढच्या वर्षी रसिक प्रेक्षकांना झी मराठीच्या तर्फे असंच काही नवीन देऊन अनोखं सादर करून परत रसिकांचं मन जिंकायचं आणि परत अशीच रसिकांची पसंतीची पावती घ्यायची. खूप छान वाटतंय. सगळ्यात आधी मी झी परिवाराची खूप आभारी आहे. त्याचप्रमाणे राहुल प्रोडक्शन आणि माझ्या लेकी स्वानंदी समेरा या दोघींची खूप आभारी आहे की ज्यांच्यामुळे मला हे बक्षीस मिळालं. आणि गेल्या वर्षीचं पण एक ऋण माझ्याकडनं फेडायचं राहून गेलंय. तर तुम्हा सगळ्या प्रेक्षकांची मी खूप आभारी आहे. गेल्या वर्षी आवाज बसला होता त्यामुळे तुमच्याशी संवाद नाही साधता आला, पण गेल्या वर्षीसाठी आणि या वर्षीसाठी थँक्यू सो मच. सचिन म्हात्रेला मिळाला हा पुरस्कार जगामध्ये अजून चांगले विचार, सत्य आणि चांगुलपणा टिकून आहे याचं प्रतीक आहे. कारण एकीकडे हर्षवर्धनचा विक्षिप्तपणा आणि दुसरीकडे सचिनचा चांगुलपणा. त्यामुळे प्रेक्षकांनी या व्यक्तिरेखेला पसंतीची पावती दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो. झी आणि मी 10 वर्ष अभिमानाची. या 10व्या वर्षी जेव्हा झीला एवढा अभिमान वाटतो त्यांच्या कलाकारांबद्दल, त्यांच्या कलाकृतीबद्दल, त्याचाच एक भाग मी आहे. आज खूप मजा येते. मजापेक्षा खूप आनंद आहे की गेली कित्येक वर्ष मी खलनायिका म्हणून बक्षीस घेते. आता त्या खलनायिकेच्या समोरचं जरा खल काढून मला कधीतरी नायिकेचं बक्षीसही घ्यायला खूप आवडेल. पण खलनायिका लोकांनी मला याही रूपामध्ये एक्सेप्ट केलं. आज मायबाप प्रेक्षकांमुळे आणि झी मराठीने मला ही जी संधी दिली आहे स्वतःचं टॅलेंट, स्वतःमधली कला तुमच्यासमोर आणण्याची, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हे अवॉर्ड मिळावं असं गेले 2 वर्ष आम्ही प्रयत्न करतो आहे. यावर्षी मला मिळाल्याचा मला खरंच खूप आनंद आहे. आणि आनंद खरंच द्विगुणित होण्यासारखा आहे. कारण आत्ता जस्ट एकापेक्षा एक मी जिंकले. त्यामुळे हे बक्षीस माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण नाव आय एम वेटिंग फॉर द थर्ड टू कम, जे ज्या बिजा तिजा होईल. आणि मला खूप मनापासून आवडलं जेव्हा सुकन्याताई म्हणाली हे वर्ष तिचं आहे. खरंच मी खूप मेहनत आम्ही सगळेच कलाकार घेतो, पण एखादा तो क्षण असतो जेव्हा तुमचं नशीब चमकतं. आणि माझ्या मते हे वर्ष माझ्यासाठी तसंच आहे. त्यामुळे मी इतकी वर्षाची मेहनत घेते त्याचंही फळ आहे असं मी समजेन. थँक्स झी मराठी. त्यांनी मला हा अवॉर्ड दिलं आणि सर्वोत्कृष्ट नायिका मी ठरले. त्याचप्रमाणे मला खरंच मनापासून लोकांचे आभार मानायचे आहेत. कारण त्यांनी मला एकापेक्षा एकच्या वेळेला पण मतांनीच निवडून आणले. आणि ह्या सर्वोत्कृष्ट नायिका होण्यासाठी जो काही माझा अधिकार आहे त्याच्यात या लोकांनी दिलेल्या मतांचा खूप मोठा भाग आहे.
सो थँक्यू व्हेरी मच सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी मला मतं दिली. थँक्यू व्हेरी मच. झीच्या 10व्या वर्षात पदार्पण झालं त्याबद्दल झीचं अभिनंदन. आणि या 10व्या वर्षामध्ये मला सर्वोत्कृष्ट वडिलांचा सन्मान मिळाला, याबद्दल मला खरंच खूप आनंद होतोय. कारण झी बरोबरचा हा चांगल्या वडिलांचा सिलसिला माझा श्रीयुत गंगाधर टिपरेपासून चालू आहे. आणि त्याही वेळेला मला सगळेजण खूप चांगला, आम्हाला सुद्धा असे वडील हवे होते वगैरे अशा चांगल्या चांगल्या कॉमेंट्स येत होत्या. आणि यावेळेला सुद्धा प्रेक्षकांनी त्यांच्या पसंतीने सर्वोत्कृष्ट वडील या पारितोषिकासाठी माझी निवड केली, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. खूप छान वाटतंय आम्हाला दोघांना हे अवॉर्ड मिळाले आणि हे तरी अवॉर्ड आम्हाला हवंच होतं बेस्ट जोडी म्हणून. कारण आम्हाला वाटतं की आम्हीच ते डिझर्व करत होतो. आणि लोकांच्या प्रतिसादामुळे यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे की आम्हीच यावर्षीची सर्वोत्कृष्ट जोडी आहोत. आणि तुमचं जे प्रेम आम्हाला मिळालं आहे ते प्रेम असंच पुढच्या वर्षी सुद्धा आणि येत्या बऱ्याच वर्षांमध्ये आम्हाला मिळू दे. आणि थँक्यू सो मच. झी मराठीचे आम्ही आभार मानतो, आमच्या प्रेक्षकांचे आम्ही आभार मानतो ज्यांच्या प्रेमामुळे त्यांनी ही सिरियल अगदी उचलून धरलेली आहे. आणि आमचे जे कॅरेक्टर्स आहेत ते सुद्धा लोक खूप प्रेम करतात त्या कॅरेक्टर्सवर आणि खूप आवडत आहेत लोकांना. आणि ज्या सगळ्यांनी आम्हाला वोट्स केले त्या सगळ्यांना थँक्स अ लॉट. थँक्यू सो मच. हे आम्हाला सर्वोत्कृष्ट भावंडाचं अवॉर्ड दुसऱ्या वर्षी मिळतंय. सलग दुसऱ्या वर्षी. मागच्या वर्षी मिळालं तेव्हाही अनएक्सपेक्टेड होतं, तेव्हाही आश्चर्य वाटलं होतं. यावर्षी वाटलं होतं मागच्या वर्षी मिळालं तेव्हा यावर्षी नाही मिळणार, पण पुन्हा मिळालं. त्यामुळे पुन्हा अनएक्सपेक्टेड हे अवॉर्ड आहे आमच्यासाठी. आणि सगळ्या प्रेक्षकांना आम्हा दोघांच्या वतीने, आदिनाथ प्रियाच्या वतीने खूप खूप आभार. कारण त्यांनी आम्हाला निवडून दिलं. आणि मला असं वाटतं आमच्या दोघांचं जे रिअलिस्टिक चित्रण आम्ही बहीण भावांचं करतो, फार उगाच प्रेमात एकमेकांच्या येत नाही, जास्त भांडतो, हे खूप रिअलिस्टिक असल्यामुळे मला वाटतं प्रेक्षकांना आमच्या भूमिका खूप आवडतात. त्यामुळे धन्यवाद. थँक्यू. झी मराठीचा मी आभारी आहे. प्रथमतः त्यांनी मला महागुरू बनवलं. थोडा सुखद अनुभव त्यामुळे मला लाभला, पहिल्या पर्वात सुद्धा, दुसऱ्या पर्वात सुद्धा. आणि मला सर्व रसिक श्रोत्यांनी एक महागुरू म्हणून पसंत केलं आणि त्याची दाद त्यांनी अशा प्रकारे मला दिली. मला मतं देऊन माझ्याबद्दल त्यांनी भरपूर प्रेम दाखवलेलं आहे. माझ्या लहानपणापासून मी त्या अनुभव आलेलो आहे आणि त्याबद्दल मी त्यांचा खरंच खूप आभारी आहे. 3 वर्षानंतर खरं म्हणजे मला पहिलं अवॉर्ड मिळाले आहे. याआधी एका नृत्य स्पर्धेतच मला अवॉर्ड मिळालं होतं, त्यानंतर कुठलंही अवॉर्ड मिळालं नव्हतं कारण कोणी दिलं नव्हतं. हे 3 वर्षानंतरचं अवॉर्ड आहे आणि ते मला खूप प्रिय आहे. थँक्यू. आभारी आहे. धन्यवाद. झी मराठीला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. आणि मला आठवतं प्रतिमाताईच्या प्रपंचापासून मी सुरुवात केली आणि त्यामुळे माझ्याही कारकिर्दीला झी मराठीबरोबरच्या आज 10 वर्ष झाली. आणि झीबरोबर मी जी काही कामं केली, प्रतिमाताईंचा प्रपंच, प्रतिमाताईंचं 405 आनंदवन, झी टीव्हीचंच हाऊसफुल या कार्यक्रमाचं अँकरिंग आणि आता असंभव, या सगळ्यांसाठी मिळून मला आज सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखेचा पुरस्कार मिळाल्यासारखा मला वाटतोय. माझी 10 वर्ष खूप झीबरोबरची छान गेली आणि मला वाटतं त्याचाच हा पुरस्कार आहे. मला खूप खूप आनंद झाला. 10 वर्ष अभिमानाची. झीच्या प्रवासाला जशी 10 वर्ष पूर्ण होत आहेत, त्या अनुषंगाने माझ्याही प्रवासाला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. झी मराठीवरची माझी पहिली मालिका आकाश बेलदानापासून आत्ताच्या अवघाची संसारपर्यंतचा माझा प्रवास हा झीच्या साथीने आणि झीच्या आशीर्वादानेच पार पडलेला आहे. मध्यंतरी अनेक महत्त्वाचे आणि यशाचे टप्पे आले. आभाळम्यासारखी मालिका, वादळवाटसारखी मालिका, पिंपळपान, अजिंक्य तारा, सारेगमप आणि आता अवघाची संसारचा हर्षवर्धन. या भूमिकेला अतिशय निगेटिव्ह शेड्स असून सुद्धा रसिकांनी माझ्या कामावर इतकं प्रेम केलं, म्हणजे महाराष्ट्राचे रसिक खरंच चोखंद म्हणतात ते काही चुकीचं नाही आहे. भूमिकेच्या आहारी न जाता त्यांनी माझ्यातल्या नटावर प्रेम करून मला पुन्हा एकदा यावर्षी हर्षवर्धनच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट नायक म्हणून तुम्ही निवडून दिलं. तुमचे जेवढे आभार मानून तेवढे कमीच आहेत. शतशः धन्यवाद. माझ्यावर, माझ्या भूमिकांवर, माझ्या गाण्यावर, माझ्या कलेवर असंच प्रेम करत राहा अशी सदिच्छा व्यक्त करतो. असंभवला सर्वोत्कृष्ट मालिकेचं हे बक्षीस मिळालं, लागोपाठ दुसरं वर्ष. आणि गेली 2 वर्ष असंभवचं जे स्टँडर्ड आत्तापर्यंत मेंटेन झालेलं आहे त्याचा मला वाटतं सिंहाचा वाटा आमच्या सगळ्या कलाकारांचा आहे. सगळं इकडे जे आमचे कलाकार उभे आहेत तिथे अर्धीच टीम आमची दिसते आत्ता. सगळे कलाकार, सगळे तंत्रज्ञ. आणि एक असंभवची गोष्ट खूप मला अतिशय जी भावलेली आहे ती म्हणजे की जो मराठी
प्रेक्षक आहे त्यांनी आत्तापर्यंत अनेक वेगवेगळ्या वेळेला मला आमच्या कलाकारांना अगदी थांबवून सांगितलेलं आहे की कोणत्या गोष्टी असंभवमध्ये त्यांना आवडल्यात, कोणत्या नाही आवडल्यात, कोणत्या गोष्टींमध्ये आम्ही सुधार केला पाहिजे. आणि त्या सगळ्या मला असं सांगायला खूप बरं वाटतं की या सगळ्यांची नोंद घेतलेली आहे. आणि असंभववर तुम्ही आतापर्यंत खूप प्रेम केलं, असंच आमच्या सगळ्या टीमवरती असंच तुमचं प्रेम आणि तुमचे आशीर्वाद राहू देत. धन्यवाद. थँक्यू. याबरोबरच आम्ही आपला निरोप घेतो. पुढच्या वर्षी नक्की भेटूया. एक महत्वाची सूचना आहे. B12 आणि 13 हे तिकीट नंबर चुकून डबल झाले होते, तर कृपया ऍडजस्ट करून घ्या. थँक्यू व्हेरी मच. पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2008.